Hello students, good morning. Already we have started the lesson वर्ल्ड हेरिटेज. यापूर्वी आपण हा लेसन स्टार्ट केलेला आहे. त्यापूर्वी आपण बघितलं की वर्ल्ड हेरिटेज साईट्स ठरवण्याचं काम कोण करते आहे. वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्यासाठी निवडलेली आहे. त्यासाठी आपण एक 5 स्टेपसुद्धा बघितल्या बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. त्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिली स्टेप जी होती ती काय होती की एक इन्व्हेंटरी तयार करणं, म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणांची किंवा सांस्कृतिक ठिकाणं असतील किंवा नैसर्गिक ठिकाणं असतील त्या ठिकाणांची यादी तयार करणं, आपापल्या रिजनमधील आपापल्या राज्यामधील हे ठिकाणांची यादी तयार करण्याचं काम करणं. त्यानंतर दुसरी याला काय म्हणजे टेंटेटिव्ह लिस्ट, म्हणजे तात्पुरती ही लिस्ट आहे, पण टेंटेटिव्ह लिस्ट ही खूप महत्त्वाची आहे. कारण या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये असल्याशिवाय त्या ठिकाणाला पुढं महत्त्व येतच नाही, किंवा नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस दी नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हटलं होतं. म्हणजे पहिल्यांदा टेंटेटिव्ह लिस्टमध्ये जर त्याचं नाव नसेल तर पुढे त्याचं नॉमिनेशन कन्सिडर करता येत नाही. ओके. त्यानंतर आपण सेकंड स्टेप बघितली की याच लिस्टद्वारे किंवा या टेंटेटिव्ह जी पद्धत होती, म्हणजे ही प्रायोगिक चाचणी जी होती, या प्रायोगिक चाचणीद्वारेच काय करणार की त्यानंतर कुठलाही देश किंवा कुठलाही रिजन ते ठरवणार आहे किंवा साईट सिलेक्ट करणार आहे त्याच टेंटेटिव्ह लिस्टमधून. म्हणजे कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम दी टेंटेटिव्ह लिस्ट म्हटलेलं आहे अँड टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. म्हणजे या नॉमिनेशन फाईलसाठी अशा साईट्स इन्क्लूड करण्यासाठी एक प्रायोगिक चाचणी घेतली जाईल, आणि ही प्रायोगिक चाचणी आपापल्या रिजनमध्ये घेतली जाईल, आणि त्यानंतर त्यातून सिलेक्शन केलं जाईल त्या साईट्सचं. त्यानंतर तिसरी स्टेप सांगितली होती की एक इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स ॲज वेल ॲज द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन यांचे जे काय 2 लोकांचं सल्लागार मंडळ आहे त्याला ॲडवायझरी बॉडीज म्हटलं आहे. तर हे काय करणार आहे की रिव्ह्यू घेणार आहे, रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. म्हणजे याच नॉमिनेशन फाईलचा परीक्षण करायचं जे काम आहे ते काम कोण करणार, हे 2 लोकांचं सल्लागार मंडळ आहे, हे सल्लागार मंडळ करेल. त्यानंतर पुन्हा ते काय करणार आहे, सल्लागार मंडळ रिकमेंडेशन देणार आहे, शिफारस करणार आहे कुणाला, वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. म्हणजे नॉमिनेशन फाईलमध्ये कुठली ठिकाणं त्याने सगळा क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे हे ठरवून त्याची शिफारस किंवा त्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी वर्ल्ड हेरिटेज कमिटीसमोर मांडायचं काम हे 2 लोकांचं सल्लागार मंडळ करेल, हे आपण बघितलं. त्यानंतर चौथी स्टेप आपण बघितली होती की हीच वर्ल्ड हेरिटेज कमिटी वर्षातून एकदा एकत्र येतात. पुन्हा या ज्या शिफारसी केलेल्या आहेत कुणी या 2 लोकांच्या सल्लागार मंडळाने, तर त्या शिफारसींचं परीक्षण करतात. ते परीक्षण करण्यासाठी ते येतात आणि त्यानंतर ते डिसाईड करतात की विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. म्हणजे कुठली साईट त्यानंतर ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून निवडायची, या लिस्टमध्ये घ्यायची, याचं डिसिजन घेतला जातो त्या मीटिंगमध्ये. द फायनल स्टेप, शेवटची आपण बघितली 5वी स्टेप, तर इट इज डिटरमायनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲटलिस्ट 1 ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरिया आपण बघितलेला आहे. म्हणजे 10पैकी किमान एक तरी जो सिलेक्शन क्रायटेरिया घातलेला आहे त्यामध्ये जर बसते का नाही ते ठिकाण बघणं. अँड इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया, आणि जर त्या निकषामध्ये किंवा त्या क्रायटेरियामध्ये ते ठिकाण बसत असेल तरच इट कॅन देन बी इन्स्क्राईब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. त्यानंतरच ते त्याचं नाव जे आहे ते यादीत समावेश करता येतं, ओके, ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. त्यानंतर पुन्हा एकदा का ते ठिकाण ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलं गेलं बाय युनेस्को, त्यानंतर ती सगळी जबाबदारी त्या रिजनची राहते. ही प्रॉपर्टी जी ती प्रॉपर्टी इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ दॅट कंट्री ऑन हुज टेरिटरी इट सीट्स. म्हणजे काय म्हणतं की आपण ज्या प्रदेशाचं ते ठिकाण आहे त्याची ती जबाबदारी राहते किंवा ती सगळी प्रॉपर्टी त्याची होते. बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. पण हे सगळं जे आहे ते आंतरराष्ट्रीय समाज किंवा समुदाय याच्यामध्ये जाऊन ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इथंपर्यंत पाठ आपण बघितला होता. आता पुढं बघा टाईप्स ऑफ दी वर्ल्ड हेरिटेज साईट्स. वर्ल्ड हेरिटेज साईट्सचे काही टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे इथं. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. मॅप अकॉर्डिंग टू मॅप विथ द हेल्प ऑफ मॅप ॲज ऑफ 2009, म्हणजे जवळपास 2009पर्यंत. आता इथून पुढे जवळपास आज 2020 आहे, म्हणजे जवळपास 11-1 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर त्यापूर्वीचं ही गोष्ट आहे. आता 11 वर्षानंतर खूप बदल झाले असतील, खूप मोठ्या गोष्टींच्या बदलल्या असतील, किंवा हा आकडा जो आहे किंवा हा जो अंक तो अंकसुद्धा बदलला असेल, पुढं मोठा अंक झाला असेल. तर 2009पर्यंत इथं दिलेलं आहे नियरली अबाउट 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. म्हणजे मॅपनुसार नकाशानुसार 148 देशामध्ये जवळपास 890 ही ठिकाणं आहेत. ही ठिकाणं ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून ठिकाणं डिक्लेअर केलेली आहेत 2009पर्यंत. किती? 890 ठिकाणं 148 वेगवेगळ्या देशामध्ये. 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल
and include places like the Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna in Austria. बघा आता या 890 ही जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं आहेत 2009पर्यंत. ही वेगवेगळ्या 148 देशामधली आहेत. त्यामध्ये जवळपास 689 या साईट ज्या आहेत त्या कशा आहेत, कल्चरल साईट्स आहेत. बघा सांस्कृतिक वारसा लाभलेली ठिकाणं जी आहेत ती किती आहेत, नेमकी 689 इतकी आहेत. त्यामध्ये काही इतर प्लेसेस इन्क्लूड केलेले प्लेसेस जे आहेत ते त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया. आता इथं एक दिलं बघा एक्झाम्पल, कुठलं एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, तर इथं एक एक्झाम्पल दिलं बघा की सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया. बघा सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया. तर ही ठिकाणं जी आहेत ही ठिकाणं सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठिकाणापैकी एक आहेत. म्हणजे जवळपास ही ठिकाणं किती म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, टोटल 890 इतकी ठिकाणं आहेत 2009पर्यंत डिक्लेअर केलेली. 148 विविध देशामधली आहेत आणि त्यापैकी 689 एवढी ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं काय आहेत की सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठिकाणं म्हणून फेमस आहेत. त्यामध्ये आपण बघितलं सिडनी ओपेरा हाऊस ऑस्ट्रेलियामधला आणि हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया, ऑस्ट्रियामधलं हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना. तर ही ठिकाणं काय आहेत की सांस्कृतिक वारसा लाभलेली ठिकाणं आहेत. त्यानंतर बघायचं आहे की 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. आता बघा आपण बघितलं 689 ही सांस्कृतिक वारसा लाभलेली ठिकाणं होती. त्यानंतर नियरली अबाउट 176 म्हणजे 176 ठिकाणं जी आहेत ती आहेत की नॅचरल म्हणजे नैसर्गिक वारसा लाभलेली ठिकाणी किती आहेत, 176 176 इतके आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, त्याचं इथे एक्झाम्पल दिली आहेत की US म्हणजे युनायटेड स्टेट्स येलोस्टोन नावाचं ठिकाण आहे की जे अमेरिकेमध्ये आहे, युनायटेड स्टेट्समध्ये आहे. त्यानंतर ग्रँड कॅनन नॅशनल पार्क हे सुद्धा ठिकाण काय आहे की नैसर्गिक वारसा लाभलेल्या ठिकाणापैकी एक आहे. बघा म्हणजे इथं याची 2 एक्झाम्पल दिली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय बघा, कल्चरल वारसा लाभलेले किंवा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठिकाणी त्याची 2 एक्झाम्पल दिली होती. कुठली, सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया. त्यानंतर पुन्हा नैसर्गिक वारसा लाभलेल्या ठिकाणापैकी US येलोस्टोन हे एक ठिकाण आहे आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क हे एक ठिकाण दिलेलं आहे, त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर 25 ऑफ दी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. आता इथं आपण बघितले नैसर्गिक वारसा लाभलेले बघितले किंवा सांस्कृतिक वारसा लाभलेले ठिकाणं बघितले आहेत. आता इथं बघायचं आपल्याला बोथ म्हणजे मिक्स्ड बघायचे आहेत, म्हणजे नैसर्गिक पण आहे आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले ठिकाणं पण आहेत. अशी ठिकाणं किती आहेत इथं, तर 25 आहेत. 25 ऑफ दी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड वन. ठिकाणी कशा आहेत, मिक्स्ड आहेत, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. म्हणजे त्यामध्ये बोथ इन्क्लूड आहे, नैसर्गिकसुद्धा आहे आणि सांस्कृतिकसुद्धा वारसा लाभलेल्या ठिकाणापैकी 25 ठिकाणं आहेत. त्याचं एक्झाम्पल इथे एक दिलेलं आहे, पेरूज माचू पिचू. पेरूमधला माचू पिचू नावाचा जो माउंट आहे तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की जो ज्याला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे त्याला सांस्कृतिक वारसासुद्धा लाभलेला आहे. त्यानंतर पुन्हा असं म्हटलेलं बघा, इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. सगळ्यात जर आपण बघितलं कुठल्या देशामध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतील तर ती कुठं आहेत, इटलीमध्ये आहेत. ते किती आहेत, 44. तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील, विच कंट्री हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, विच इटली. हाव मेनी, 44. जवळपास 44 ठिकाणं जी आहेत की जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं म्हणून इटलीमध्ये फेमस आहेत आणि इटली हे फर्स्ट नंबरला आहे किंवा हायेस्ट रँकला आहे, हायेस्ट नंबरला आहे वर्ल्ड हेरिटेज साईटच्या बाबतीत. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे, इंडिया हॅज 36. 2 नंबरला जर बघितलं तर इंडिया येतो, इंडियाचा क्रमांक होतो. पहिला नंबर कुठला आहे, इटलीचा आहे. इटलीमध्ये किती आहे, जवळपास 44 ठिकाणं आहेत. त्यानंतर इंडिया हॅज नियर अबाउट 36. इंडियामध्ये किती आहेत, 36 अशी ठिकाणं आहेत. त्यामध्ये बघा 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड. इंडियामध्ये जी 36 ठिकाणं आहेत त्यामध्ये जवळपास 21 ठिकाणं जी आहेत ते कल्चरल आहेत, सांस्कृतिक वारसा लाभलेली ठिकाणं आहेत. त्यानंतर 7 नॅचरल, 7 ठिकाणं आहेत ती जी नैसर्गिक वारसा लाभलेली ठिकाणं आहेत आणि 1 इज मिक्स्ड आणि एक जे आहे ते मिक्स्ड आहे. मिक्स म्हणजे लक्षात आलं ना, इन्क्लुडिंग बोथ नॅचरल ॲज वेल ॲज कल्चरल, म्हणजे त्यामध्ये दोन्ही मिक्स्ड आहे. नैसर्गिक वारसा लाभलेलं ठिकाणसुद्धा आहे आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाणसुद्धा आहे. असे ठिकाणं इंडियामध्ये किती आहेत, नियरली अबाउट 36. पहिला क्रमांक कुठला लागतो,
इटलीचा लागतो. इटलीमध्ये किती होती 44. इथं किती आहेत आपल्या इंडियामध्ये 36. त्यामध्ये 28 कल्चरल, 7 जे आहे ती नॅचरल आणि 1 जे आहे ती मिक्स्ड आहे, म्हणजे दोन्ही नॅचरल ॲज वेल ॲज कल्चरल. ओके. वर्ल्ड हेरिटेज साईट्स. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include 1. Africa, 2. Arab states, 3. Asia Pacific including Australia and Oceania, 4th Europe and North America, and 5th Latin America and the Caribbean. बघा आता ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, तर इट हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज, जगातले सगळे देश आहेत ते डिवाईड करण्याचं काम करतं इंटू 5 जिओग्राफिक रिजन्स, म्हणजे 5 भौगोलिक भूप्रदेशामध्ये किंवा झोन्समध्ये डिवाईड करण्याचं काम कोणी केलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज कमिटी केलेलं आहे. त्यामध्ये आता हे 5 जिओग्राफिक झोन्स कुठले आहेत ते तुम्हाला वेबला विचारतील. म्हणजे मेन्शन 5 जिओग्राफिकल झोन्स विच इज divided by the World Heritage Committee. Which are they? First one Africa, second Arab state, तिसरी गोष्ट आहे म्हणजे काय सांगितलं बघा एशिया पॅसिफिक, आफ्टर दॅट ऑस्ट्रेलिया, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की ऑस्ट्रेलिया अँड ओशिनिया, म्हणजे एशिया पॅसिफिकमध्ये जे काय आहे की ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया येते. 4th वन युरोप अँड नॉर्थ अमेरिका, आणि 5वं आहे लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन. तर अशा प्रकारे हे जिओग्राफिकल रिजन्स किंवा झोन्स तयार केले गेले, वर्ल्ड हेरिटेज कमिटीने तयार केलेले. तर त्यानंतर काय म्हटलं की वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. आता ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं काही ठिकाणं धोक्यात आहेत, अशी काही ठिकाणं जी आहेत की त्यांना खूप धोका आहे. आता ही ठिकाणं आपण या धोक्यापासून त्याचं संरक्षण कसं करायचं हे पुढं मेन्शन केलं, किंवा ही ठिकाणं का धोक्यात आहेत पुढं बघूया काय दिलं आहे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड दी वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉईड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. बघा मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ज्या काही नैसर्गिक किंवा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेले जे ठिकाणं आहेत अराउंड दी वर्ल्ड, जगभरामधली मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर, असे अनेक ठिकाणं आहेत, अशा अनेक वारसा लाभलेली ठिकाणं जे आहेत, जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं ही डेंजरमध्ये आहेत, धोक्यामध्ये आहेत. डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉईड म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, ऑर लॉस, किंवा काही जर ठिकाण तर लॉस झालेले आहेत. कशामुळे बघा आता ही जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं ही लॉस्ट का झाली आहेत किंवा डिस्ट्रॉय का होत आहेत किंवा डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावरती आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत का आहेत, तर त्याचे कारण द्या. तुम्हाला हे वेबला विचारतील कुठली कारणं, नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट आहे वॉर म्हणजे युद्धामुळं. दुसरी गोष्ट आहे पोचिंग म्हणजे शिकार केल्यामुळं. नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स म्हणजे काही नैसर्गिक आपत्तीसुद्धा घडू शकते भूकंपासारखी. अर्थक्वेक म्हणजे काय भूकंप. किंवा अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजेच काय सांगा आता शहरीकरण जे आहे ते कंट्रोल न होणारं म्हणजे वाढतं शहरीकरण थोडक्यात. त्यानंतर हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, आपण बघतो आज की टुरिस्ट ट्रॅफिक किती आहे की हेवी असतं. तर या सगळ्या गोष्टीमुळं. आणि दुसरी गोष्ट दिली येतं अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, असे अनेक काही पर्यावरणीय घटक आहेत की जे एअर पोल्युशन आहे किंवा ॲसिड रेन म्हणजे हवेचं प्रदूषण असेल किंवा आम्ल वर्षा असेल म्हणजे ॲसिड रेन असेल, या असे काही घटक जे आहेत ते कारणीभूत आहेत. कशासाठी तर ह्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावरती ज्या आहेत किंवा ज्या ऑलरेडी लॉस झालेल्या आहेत, डिस्ट्रॉय झालेल्या आहेत, तर यासाठी ही कारणं पुढं आहेत. बघा कुठले कारणं सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे काय युद्धामुळं, शिकारीमुळं, पोचिंग त्याला म्हणतो आपण. अशा अनेक काही नैसर्गिक आपत्ती आहेत भूकंपासारख्या, भूकंपामुळं किंवा वाढतं शहरीकरण त्याला अनकंट्रोल अर्बनायझेशन म्हटलेलं आहे. तेव्हा हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काही पर्यावरणीय घटक त्यालासुद्धा कारणीभूत आहेत. एअर पोल्युशन आहे, त्यानंतर ॲसिड रेन आहे. तर या सगळ्या कारणामुळं काय आहे की ह्या साईट्स ज्या त्या साईट्स धोक्यामध्ये आलेल्या आहेत किंवा त्याला नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. तर ही आपण कारणं बघितली. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू ॲलोकेट रिसोर्सेस फ्रॉम दी वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. आता इथं वर्ड दिला बघा एक ॲलोकेट. द वर्ड ॲलोकेट मीन्स वॉट, हिअर इट इज गिवन असाइन, नेमून देणे. असाइन म्हणजे काय, इथं ॲलोकेट म्हणजे काय, नेमून देणे. तर काय म्हणते बघा की आता ही आपण बघितली की नष्ट होण्याच्या मार्गावरती का आहेत. तर इथंच ही वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर म्हणजे ज्या साईट्स इथं धोक्यामध्ये आहेत,
डेंजरमध्ये आहेत त्याची एक सेपरेट लिस्ट तयार केली जाते. आता ही लिस्ट अंडर दी टायटल, अंडर दी हेडिंग, यासाठी हेडिंग कुठलं असतं, लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. म्हणजे असं हेडिंग दिलं असतं की ज्या साईट्स डेंजरमध्ये आहेत, लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, आणि अंडर दिस हेडिंग, या हेडिंगच्या अंडर अशी एक सेपरेट लिस्ट तयार केली जाते की ज्या साईट्स धोक्यामध्ये आहेत किंवा धोक्याच्या मार्गावरती आहेत, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that sites. म्हणजे इथं काय करते की वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे, तर ही काय कमिटी काय करते की त्याला रिसोर्सेस वर्ल्ड हेरिटेज फंडमधून जे काही मिळेल तर ती हेल्प करण्यासाठी, ती साईट जी आहे, ती साईट नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे त्याची दुरुस्ती करण्यासाठी, त्याची देखभाल करण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज फंडमधून हीच कमिटी जी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, तर ती त्याला रिसोर्सेस ॲलोकेट करते, असाइन करते, नेमून देते किंवा काही गोष्टींची हेल्प करते जेणेकरून ती साईट जी आहे ती साईट पुन्हा धोक्यामध्ये येऊ नये किंवा ती साईट पुन्हा पहिल्यासारखी व्हावी यासाठी वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही कार्यरत असते किंवा काम करत असते. पुढे काय म्हटलं बघा, इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोअर द साईट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की फक्त हे हेल्पच केले जात नाही फंडच्याद्वारे, तर ॲडिशन म्हणून असे अनेक काही प्रयत्न केले जातात की पुन्हा ती साईट रिस्टोअर होईल, पुन्हा ती साईट पहिल्यासारखी होईल, त्याचं रक्षण केलं जाईल. यासाठी ॲडिशन म्हणून अजून काही असे प्लॅन्स किंवा वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. इफ हाऊएवर a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज फंडमधून त्यांना हेल्प करूनसुद्धा, ॲडिशनमध्ये असे काही प्लॅन करूनसुद्धा, जर ती गोष्ट त्यांनी जो क्रायटेरिया ठरवलेला आहे त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये, त्या वैशिष्ट्यामध्ये जर बसत नसेल, तर मात्र ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते की त्या लिस्टला किंवा त्या साईटला त्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमधून ते डिलीट करते, रिमूव्ह करते, काढून टाकते. अँड द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. आता इथं पुढची गोष्ट सांगितली बघा की टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.org ऑर्गनायझेशन. जर तुम्हाला याबद्दलचा अधिक अभ्यास करायचा असेल तर याच वर्ल्ड हेरिटेज साईट्सची एक वेबसाईट दिलेली आहे या सेंटर्सची. तर ती वेबसाईट कुठली आहे, whc.unesco.org. या वेबसाईटवर तुम्ही जावा, तुम्हाला अधिक अभ्यास करता येईल, सखोलमध्ये किंवा खोलवर जाऊन तुम्हाला अभ्यास करता येईल. बघा यापुढे आपण काय भेटलं थोडक्यात सांगतो आहे की इथं अशा काही ठिकाणं जे आहेत की जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं आहेत की जी धोक्यामध्ये आहेत, हे आपण बघितलं तर धोक्याच्या मार्गावरती आहेत, काही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, काही ऑलरेडी लॉस झालेले आहेत. तर हे कशामुळे आपण बघितलं की ड्यू टू वॉर, पोचिंग, नॅचरल डिझास्टर सच ॲज अर्थक्वेक्स, अनकंट्रोल अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सच ॲज एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. दीज आर दी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर बिईंग डिस्ट्रॉईड ऑफ दीज साईट्स. म्हणजे ही ठिकाणं जी आहेत ही ठिकाणं या कारणामुळे काय आहे की धोक्याच्या मार्गावरती आहेत, हे आपण बघितलं. त्यानंतर पुन्हा काय करते की ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते की अशा प्रकारची जी ठिकाणं आहेत त्यांना वर्ल्ड हेरिटेज फंडमधून काही हेल्प करायचा प्रयत्न करते. पुन्हा ॲडिशनलमधून त्यांना काही डिफरंट प्लॅनसुद्धा आखते. ही ठिकाणं पुन्हा रिस्टोअर व्हावीत, पुन्हा अबाधित राहावेत, पहिल्यासारखी व्हावेत म्हणून ती काही खूप प्रयत्न करते. पण तरीसुद्धा एवढे प्रयत्न करूनसुद्धा जर ती ठिकाणं त्यांनी क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये बसत नसेल, तर मात्र काय करते की शेवटी वर्ल्ड हेरिटेज कमिटी जे आहेत कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. तर त्या लिस्टमधून त्यांचं नाव डिलीट करायचं काम हीच कमिटी करते. तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल याबद्दल वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल, तर त्यांची एक वेबसाईट दिलेली आहे WHC. तर बघा कुठे येते, whc.unesco.org. या लिस्टवर जाऊन किंवा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. इथंपर्यंतचा हा पार्ट संपलेला आहे, हा लेसन संपलेला आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे लेसन तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू.